परीक्षेला 5 मिनिटं उशीर झाल्यानं प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। मुंबईच्या वांद्रे पूर्व न्यू इंग्लिश स्कूलमधील हा प्रकार आहे। आज यूपीएससी अंतर्गत डिफेन्स अकॅडमीची परीक्षा होती, मात्र परीक्षार्थींना 5 मिनिट उशीर झाल्यानं त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यास नकार देण्यात आलेला आहे। अंतर्गत होणाऱ्या एनडीए परीक्षा आज मुंबई बँड्रा येथे पार पडत आहे, परंतु या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना काही मिनिटांनी उशीर झाल्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आता मात्र या संपूर्णपणे परीक्षेसाठी त्यांना बसता येत नाहीये, त्यांना या परीक्षेसाठी बसून दिलं जात नाहीये। याच ठिकाणी आपण पाहू शकतो हे सगळे विद्यार्थी आहेत। मी जळगावहून आलेला आहे। काल रात्री ट्रेन आली आणि काही नाही, फक्त मी इथं हे टॅक्सी पकडली, म्हणजे लेट होईल आणि इथं ट्रॉफिक होती, तिथं रस्त्यावरती तिथं थोडा 5 मिनिट उशीर झाला आणि इथं आलो तर त्यांनी गेट बंद केला होता। काय सांगण्यात आलं मग नंतर? त्या ठिकाणी तुम्ही मागणी केलेली होती का आतमध्ये जाण्याची? तू किती वाजता आला आणि रिपोर्टिंग टायमिंग काय होता? आम्ही इथं 9:35 असं काही टाईम दरम्यान आलो आहे आणि ते म्हणे जाऊ दिलं जाणार नाही म्हणे, पर एक पेपर चालू आहे। तर मी 9:32ला इथं आलेलो होतो आणि त्यांनी गेट लावून घेतलेला आणि त्यांनी मध्ये घेतला नाही परत मग, आणि ते काही सांगायला पण येत नाही असं। इकडे जबाबदार व्यक्ती कोण आहे? त्यांनी तुमच्याशी बातचीत केलेली आहे का? पोलीस काय या ठिकाणी येतात? नाही, कोणीच बातचीत काही केली नाही, कोणीच यायलाच येत नाही बाहेर। कोल्हापूरला होता, कोल्हापूरला शिकत होता, कोल्हापूर काल रात्री आलाय काय, आम्ही काल येऊन बघून गेलो। थोडंसं आम्ही इथेच राहिला बाजूला प्रतीक्षानगरमध्ये। येताना आम्हाला लेट झाला, ब्रिज तोडल्यामुळे आम्हाला लेट झाला, फिरून यावं लागलं। तर आम्ही फक्त 9:31ला आम्ही ते टच झालो सर, आणि मी रिक्वेस्ट करत होतो माझ्या मुलाला घेऊन त्यांना काय, पण ते ऐकायला तयार नाही, ऐवजी त्यांनी लगेच लॉक केलं सर। भरपूर रिक्वेस्ट केली, पोलिसांना रिक्वेस्ट केली, पण कोणी ऐकायला तयार नाही। बरोबर 9:30ला इथे टच झाले, परीक्षाला पैसे देऊन माझ्या समोर गेट लॉक केलाय आणि आम्ही सांगतोय की कोणाला तरी बोलवा तुमच्या माझा मुलगा पण 2 वर्ष डिफेन्समध्ये राहून आला, ही लाची एक्झाम होती। एवढं रिक्वेस्ट करून पण त्यांचा एकही आयोगाचा माणूस खाली आला नाही आणि आम्हाला काही सांगितलं नाही। मला या राज्य सरकारला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ज्या ठाण्याच्या पुढे निघाल्यानंतर ज्या रोडवरती सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा ताफा असलो होतो, तर ही मुलं वेळेत कशी पोहोचतील? रात्री निघालेली मुलं सकाळी या ठिकाणी आली। मुंबईसारख्या शहरात ट्रॅफिकचा प्रश्न आहे, अनेक प्रॉब्लेम आहेत, ट्रेन वेळेवर नाही आहेत, तर 5-10 मिनिटं मुलं उशिरा झाली तर त्यांना घ्यायला पाहिजे होतं।